अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सिंहस्थभूमी नाशिक शहरात एक थरारक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. येथील प्रसिद्ध कन्नमवार पुलाखाली गोदावरी नदीच्या पात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे. महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह पुलावरून खाली फेकण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सकाळी संशयास्पद सुटकेसने वेधले लक्ष. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी गोदावरी नदी पात्राच्या परिसरात काही नागरिकांना एक मोठी सुटकेस तरंगताना आणि अडकलेल्या अवस्थेत दिसून आली. सुटकेसचा आकार आणि त्यातून येणारा उग्रवास यामुळे नागरिकांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनात एकच धावपळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचे मोठे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुटकेस उघडताच पोलीसही चक्रावले. पोलिसांनी स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने ती सुटकेस नदीपात्रातून बाहेर काढली. उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला जेव्हा ती सुटकेस उघडण्यात आली. या सुटकेसमध्ये एका अंदाजे 25 ते 30 वर्षीय महिलेचा मृतदेह अत्यंत निर्घृणपणे कोंबून ठेवण्यात आला होता. आज सकाळी 9 ते 10 दरम्यान सफाई कामगार जे आहे त्यांनी डायलवनला कॉल केला. एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे. त्याच्यात आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली. त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे. त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचं त्यांना संशय आला. त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं. बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं. सध्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये. सदरची बॉडी ही पीएम साठी पाठवण्यात आलेली आहे. साधारणतः महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे. मृतदेहाची ओळख पटवणे आणि तो वाहून जाऊ नये या उद्देशाने आरोपींनी क्रूर पद्धत वापरल्याचं दिसून येत आहे. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.